कशी काय चालली लग्नाची तयारी? लगीन नाही आला दादा, साखरपुडा. नवऱ्या मुलाला सुट्टी मिळणार झाली तेव्हा साखरपुड्याचं लगीन करून घ्यायचं ठरलंय. मला नाही वाटत तू तुझ्या नवऱ्याला कायमचं सोडू शकतेस. तुझ्या नवऱ्याला कायमचं संपवायचं म्हणजे नाही रेश्मा, तू हा विषय सोड. नाही डॉक्टर, हा त्रास कायमचा संपूर्णच इथून बाहेर पडणार आहे मी आता. विठ्ठल, तुला अशुभाची सावली समजते ना? मग मला एक सांग, माझे लगीन माझ्यासाठी अशुभ आहे का शुभ आहे? अरे बोल की काहीतरी. बरं ते जाऊ दे, माझे लगीन मोडेल ना? हे काय बोलतोस तू? डॉक्टर डॉक्टर, परवा माझा साखरपुडा आहे माहित आहे ना? आणि माझे लगीन तुम्ही कसं मोडणार ते तरी सांगा. मी काही ठरवलेलं नाहीये. काय हे काय बोलताय तुम्ही? डिंपे, ए डिंपे, काय बी करून हे लग्न लवकरात लवकर मोडलं पाहिजे, आधीच सांगते. वाट बघ, तुझं लग्न तर होणारच आणि तेच माझ्या फायद्याचं आहे. विठ्ठल, हे तोंड गोड कर. आता परवापासून तुला चॉकलेट कोण देणार? मी तर इथून निघून चाललोय कायमचा. पण काळजी करू नको, मी तुला खूप सारे चॉकलेट देईल, खूप सारे. पण त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल. या कट्ट्याची काळजी घ्यायची. या कट्ट्यात माझे रूप आहे. देशील ना त्याची काळजी? हॅलो, मी मुंबईची 2 तिकीटं बुक केली आहेत. कधी एकदा परवाचा दिवस उजळतोय ना असं झालंय मला. असं वाटतंय आजच सगळं करून पळून जावं इथनं. अरे हो 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 हो, जरा धीरा ना. किती एक्साइट होशील? तुम्हाला नाही करणार डॉक्टर, या पिंजऱ्यातनं बाहेर पडण्यातलं सुख. डॉक्टर हे आलेत वाटतं, मी फोन ठेवते. विजय भाऊ. बाबू, इकडे काय करतोय? वाईच काम होतं तुमच्याकडे. डिंपलचं लगीन ठरलंय, जरा उचल मिळाली असते तर बरं झालं असतं. अरे एवढंच ना, मग त्यासाठी तोंड काय एवढं बारीक करतोय? थांब. ठीक आहे, लाखभर आहेत खिशात ठेवा. ती पुरतील ना एवढे की अजून देऊ? होय साहेब, एवढे बाद झाले. लय उपकार झाले साहेब. बाबू, पाया काय पडतोस? मी कोण उपकार करणार? माझ्याकडे आहेत म्हणून दिले मी पैसे. बाप होणार आहे मी आता. मी तुला पैसे दिले, तू माझ्या मुलाला आशीर्वाद दे. काय? माझा मुलगाही लाखात एक असणार. हो होय साहेब, तुमचा मुलगा तुमच्यासारखा हुशार आणि रुबाबदार असणार बघा. ठीक आहे, माझ्याकडून डिंपलसाठी आहे ऍडव्हान्स मध्ये. येतो साहेब. रेश्मा, रेश्मा, अगं लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला माझ्यावर. मी खूप खुश आहे रेश्मा, आज खूप खुश आहे. चल लवकर आवर, आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर कुठं? अगं कुठं काय, बाप होणार आहे, सेलिब्रेशन करायला नको? दूर कुठेतरी जाऊया. अगं लग्नानंतर हनीमूनला गेलो आपण, त्यानंतर कुठे गेलोच नाही. आता मस्त दूर कुठेतरी जाऊया. 8 दिवसांचं पॅकेज घेतलंय मी, फिरून येऊया.
चल बाजूला हो. तिकडे एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ही ट्रिप कॅन्सल केली नाही तर डॉक्टरांसोबत मुंबईला कशी जाणार? काहीतरी करावं लागेल, नाहीतर सगळा प्लॅन फिसकटेल. चल लवकर. अहो असं कसं? काहीतरी तयारी करू द्या ना. तुम्ही व्हा पुढं, मी माझी औषधं घेऊन येते. हा हे महत्वाचं. मी बाहेर जाऊन थांबतो, लवकर ये. हो. रेश्मा, तिचे सगळे पैसे दागिने हे सगळे माझे होणार आहे. कसं तरी सगळं जुळून आणलंय मी. ही जर नवऱ्यासोबत गेली तर सगळंच संपलं. नाही नाही नाही, हे नाही झालं पाहिजे. हॅलो 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 डॉक्टर, तुम्ही ऐकताय ना? हो. हे बघ रेश्मा, काहीही झालं तरी तू त्याच्याबरोबर बाहेर जाणार नाहीयेस. जर का तू त्याच्यावर बाहेर केलीस तर तू माझ्याबरोबर लग्न करायची संधी कायमची गमावून बसशील. अहो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? तुम्ही सांगा, मी काय करू आता? एक काम कर, रेश्मा, रेश्मा, रेश्मा काय झालं? रेश्मा, रेश्मा, रेश्मा उठ. रेश्मा, डॉक्टर रेश्माला बघा ना काय झालं. ती अचानक चक्कर येऊन पडली. हो. रेश्माच्या पर्समध्ये मुंबईची तिकीट. मीच सांगितलं होतं बुक करायला. मी तुम्हाला म्हणाल होतं ना पुढच्या टेस्टसाठी मुंबईला जायचंय. पण मग यातल्या एका तिकिटावर रेश्माचं नाव आहे आणि दुसऱ्या तिकिटावर दुसऱ्याच कुठल्या व्यक्तीचं.
दुसरा माणूस कोण आहे? हे सोन्या, ध्यान कुठं असतं रे तुझा? हा? आता तू मला धडकलंय ना, तुला शिक्षा. नाच नाच लवकर. मी फुकट का नाचू? मला पैसे द्या, मग मी नाचतो. तुला काय वाटलं माझ्याकडे पैसे नाही? थांब. बघ, हे घे 50 रुपये. नाच आता. हा. हा. हे. हे पळाल्यासारखं काही डान्स असतो का रे? 50 रुपये घेऊन गेले कार्टे. पप्पांनी मला का नाही शिक्षा दिली नाचायची. अरे काय गोंधळ चाललाय तुमचा? आता सोडलाय समजांनी. बाबू, अरे बाबू, केवढे मोठ्याने गाणं लावले. खरे का तमाशाचा फड आहे? आय मी लय खुश आहे. आता तू बी नाच नाच नाच. सोड मला, माझ्या हाडे मोडशील ना. गिरडीचा ढासाळा बांबू तुझ्या ह्या वेळेत मला नाचायला होतीस वय. आहे वाईज वयाचा विचार करा जरा. दारू घेतली की पार सुद्धच जाती तुमची. इथं पोरीसाठी खर्चाय पैसे नाही आणि तुम्ही दारू पिन धिंगाणा घाला. धिंगाणा मंगल धिंगाणा नाही. मी लय खुश आहे. हे बघ, आता तू पण आहे ना नाचायची. घे नाचा नाच. सोडा मला भया. अरे लाज सोडली माणसानं. काय घालायचं तू गोंधळ घाला. हे मंगल, होय दारू पिऊन धिंगाणा घालतोय. अगदी बापावर गेलाय. कसं समजावं ह्याला? सावकाश भांडी पाडताल मागची. बस पैशाचं टेन्शन नाही घ्यायचं आणि काळजी पण नाही करायची. बस आपल्याकडले पैसे हे हवं एवढं पैसे विजय भांगी दिला का काय? होय, पण त्यातले 150 खर्चलेत म्या. आणि ती शेवटचं. आता दारू रुपये 1 रुपया बी घ्यायचा नाही यातला आधी सांगून ठेवती. देवाच्या कृपेने विजय भाऊंसारख्या इतक्या भल्या माणसानं आपल्याला मदत केली आहे. ती कुठं बी वाया घालवू नका. होय, पण आता काय टेन्शन नाही. आता 2 दिवसात आपल्या पोरीचं लग्न होणार. हळू बोला. पुरीनं ऐकलं तर हा लग्न पार पडस्तोवर तिला ह्यातलं काय कळतं कामा नाही. आणि दारूच्या नशेत बडबडू नका तिच्या मोहर. मी देवाला दिवाबत्ती करून येते. देवी, माझ्या पोरीचं लगीन कोणती बी अडचण नाही येते व्यवस्थित पार पडू दे. खाना नारळानं वटी भरीन तुझी. विजयभाऊनं मोठं आयुष्य दे. आज त्या माणसानं आमची समधी अडचण दूर केली आहे. सापडला का तो डॉक्टर? हे घ्या पैसे. मी तिकीट कॅन्सल करून आलो. ते पैसे द्या फेकून. डॉक्टर, तिकिटावर ज्या हरामखोराचं नाव आहे तो सापडला का सांगा. हसताय का तुम्ही? मिस्टर विजय तुमचं काविळी झालेल्या माणसासारखं झालंय. त्याला सगळं जग पिवळं दिसतं. म्हणजे मिस्टर विजय, तुम्ही उगीच चिडचिड करून घेताय.
अहो हा सगळं घोळ त्या बुकिंगवाल्या माणसामुळे झाला. त्यांनी भलत्याच माणसाचं तिकीट दिलं होतं आणि वहिनींनी ते घाईगडबडीमध्ये बघितलं नसणार. आता त्या बुकिंगवाल्याला तरी काय माहिती त्याच्या या चुकीमुळे कोणाची तरी झोप उडेल. चांगलाच झापलाय मी त्याला. तुम्ही मला का तिथे नाही जाऊ दिलं? त्याला तिथेच फाडला असता. याच्यामुळेच मी तुम्हाला जाऊ दिलं नाही. मिस्टर विजय, तुम्ही आता बाप होणार आहात, जरा रागावर कंट्रोल ठेवा. रेश्मा वहिनी प्रेग्नेंट आहे. तुम्ही बाहेरच्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. तर तुम्ही काय करताय? त्यांच्यावरच संशय घेताय. त्यांची मनस्थिती नीट नसेल तर त्याचा होणाऱ्या बाळावर काय परिणाम होईल याचा तरी विचार करा. सॉरी सॉरी रेश्मा. आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, यापुढे मी तुझ्यावर कधीच संशय नाही घेणार. मिस्टर विजय, तुमचं आयुष्य सगळं बदलणार आहे. आता तुमच्या घरात पाळणा आणणार आहे. झालं गेलं सगळं विसरून जा आणि नव्यानं सगळं सुरू करा. हो डॉक्टर. रेश्मा, तू आज जाऊन काहीतरी खाऊन घे बरं. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस. आणि ऐक, यानंतर माझं काही चुकलं तर मला शिक्षा कर. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. हा, कळलं? रेश्मा वहिनी, तुम्हीही काळजी घ्यायला हवी. इथून पुढे सगळं प्रवास बंद. तुम्हाला आरामाची गरज आहे. आणि मिस्टर विजय, तुम्हीही घरी राहून त्यांची काळजी घ्या. हो डॉक्टर. येतो. तुझा बरं आत काहीतरी खाऊन घे. अयो मम्मी, घरा केलास वय? कसला भारी वास सुटलाय. आज कुछ स्पेशल आहे क्या? अगं तुझं लगीन ही स्पेशल आहे. माझं लगीन? अगं म्हणजे आधी साखरपुडा मग लगीन असं. आणि आपल्या घरात कसं समज चांगलं घडतंय ना, म्हणून म्हणलं वाईज गोडधोड करावं म्हणून करतीया. अरे अरे मम्मी करा केलंस का नाही? दे की पटकन वाढ. जरा दम, वाईज धीर धर की. आधी देवाला निवेद दावते मग देते तुला. अगं मम्मी, आमच्या शाळेत शिकवलंय की लहान मुलांमध्ये देव असतो. पण तुझ्यात तर हैवान आहे. मम्मी, आता दीदी लगीन करून गेलो मी एकटाच असणार ना ग घरात? टोन्या, तुला करमणार नाही ना माझ्याशिवाय? मी इथनं जाऊ नये असंच वाटतंय ना तुला? नाही, कोण म्हणलं? उलट मी तर वाटच बघतोय तू इथनं कधी जाते असतेची. म्हणजे कसं, माझी मजाच मजा. मम्मी, तिचं उद्याच लगीन लावून पाठवून दे बरं तिला इथनं. टोन्या, मग मम्मी सांग की ग त्याला. मी सांगते. हा, तू नग नादाला लागू त्याची. मम्मी, आज दुपारी मामा का आलं होतं ग? ती असंच साखरपुड्याची तयारी बघायला. फक्त तेवढ्यासाठीच? मग ते तर फोनवर पण विचारू शकत होते. त्यासाठी इथे यायची काय गरज? सांगितलं ना असं आलो होतो म्हणून. पैसे घेऊन आलो होतो मदत म्हणून. यो मामा कधी कोणाला 1 रुपयाला सोडत नाही. आणि आज मदत म्हणून डायरेक्ट पैसे दिला. कुछ भी. ही धर, निवेद दाव बरं देवाला. तू तर सांगितलं का करत नाही बाई. जा लवकर जा. पुरीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय तिला न सांगता घेतोया. हे कार्य निर्विघ्न पार पडेल ना